नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यावरचे पार्ट 1 मध्ये PYQ पाहिले होते. आज आपण पार्ट 2 मध्ये उरलेले सर्व महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरचे सर्व PYQ घेणार आहे. तर आता मला विद्यार्थी मित्र काही टेलिग्रामला मेसेज करत आहेत की तुम्ही सर्व PYQ घेणार आहात का? तर मी सर्व PYQ घेणार आहे. तुम्ही आता या लेक्चरमध्ये सुद्धा बघाल तर तुमचा एकही PYQ मिस होणार नाही. आणि फीज विषयी विचारतात वारंवार. तर काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी मला मेसेज केले टेलिग्रामला, तर मी त्यांना डिटेल्स पाठवलेले आहेत. कशावर फी पाठवायची, किती पाठवायची, ते किती पाठवायचे हा एक मोठा प्रश्न असो की तुम्ही सांगितले तुम्हाला योग्य वाटेल ती मग किती पाठवायची. तर आता तुम्ही बघा, भूगोलाची जर वन डे करायची म्हटली तर 200 रुपये किंवा त्याहूनही अधिक वन डेसाठी फीज आहे. तर आता तुमचं वन डेला सर्व लेक्चर्समध्ये ते कवर होतं का रे आपला डेटा? तर नाही होत. तर मी इथं तुमचं PYQ थ्रू संपूर्ण कंबाईन घटक परीक्षेकरता जी काही डिमांड आहे ती इथं मी सर्व ते तुमचं पूर्ण करून घेतो. तर त्यानुसार तुम्ही ते पे करावे किती फी असेल ती. आणि तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला ते सर्व डिटेल्स देईन कशावर पाठवायचे किंवा काय. तर बघा, चला पहिला प्रश्न बघा, घाट आणि त्यांना जोडणारे ठिकाण. आता आंबेनळी जो आहे ना, तो 2024च्या कंबाईन प्रीला प्रश्न आला होता आंबेनळी. आता आपण केला तर तिथं आपल्याला बरोबर आला असता. त्यामुळे PYQ थ्रू जा, कारण पुस्तकात बघितलं ना तर खूप असा किचकट डेटा दिलेला आहे, खूप घाट, खूप माहिती दिलेली आहे. त्यामुळे मी PYQ थ्रू हा टॉपिक पूर्ण करणार आहे. तर बघा, आता आंबेनळी, हनुमंते, माळशेज आणि खंबाटकी. आंबेनळी कुठे आहे तर महाबळेश्वर, महाड. हनुमंते मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं बघा, PYQ होता. कोल्हापूर कुडाळ. माळशेज पण पाहिला, ठाणे नगर. खंबाटकी पुणे, सातारा. इथं लक्षात ठेवा. आता इथे बघा, नकाशावरचा जो प्रश्न आहे ना, तर मी याचा एक नकाशावरती एक सेपरेट लेक्चर घेणार आहे, जिथे की सर्व नकाशावरचे जिल्हे, आजूबाजूचे जिल्हे, त्यांचा नकाशा कसा आहे प्रत्येक जिल्ह्याचा, तर मी तो सर्व तिथे घेणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, आता हे बघा, चुकीचं विधान आपल्याला इथं निवडायचं आहे. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत असून त्यांची उंची 1115 मीटर आहे. तर हे विधान बरोबर आहे का? चिखलदरा आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं होतं चिखलदरा. तर चिखलदरा कुठे आहे तर ते अमरावतीमध्ये आहे, लक्षात ठेवा. सालेर शिखर हे पण पाहिलं होतं बघा, 2 नंबरचं. माझ्या 1667 नसून तर तिथं 1567 आपल्याला तिथं फसवले बघा. हरिश्चंद्रगड शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे, तर बरोबर आहे. शंभू महादेव हे पण आपण पहिलाच प्रश्न PYQ मध्ये हा पाहिला होता बघा. शिखरा आणि त्यांच्या दरम्यानची नदी खोरे, त्याची ट्रिक पण मी तिथे तुम्हाला सांगितली होती, ते तुम्ही बघा तिथं लेक्चर. सर आता इथं दुसरं विधान जे आहे ते चूक आहे बघा, ठीक आहे. इथं मी विश्लेषण दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या, मी सांगतोच आहे, तरी तुम्ही एकदा लेक्चर पॉज करून व्यवस्थित ते वाचत चला. तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेत कोणता आहे रे? सातपुडा आपण हे मागच्या लेक्चरमध्येच बघितलं बघा. अस्तंबा जे आहे ते सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. आता हा दुसरा प्रश्न बघा, दिलेल्या जिल्ह्यांच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून ते लहान ते मोठ्या अशा क्रमाने जो पर्याय दिला आहे ते ओळखून योग्य पर्याय. आता इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. आयोगाने याचं उत्तर 1 नंबर दिले, हिंगोली, सिंधुदुर्ग, गोंदिया, नंदुरबार. पण जर आपण पाहिलं तर हिंगोली नंतर जो छोटा जिल्हा आहे ना इथं पर्यायांमध्ये, तो नंदुरबार हा जिल्हा आहे. त्यानुसार हिंगोली, नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि गोंदिया असं उत्तर आलं पाहिजे होतं. पण ठीक आहे, आयोगाने 1 नंबर ऑप्शन दिलेला आहे. आता जर काहीच माहिती नसलं ना, तर आता मी तुम्हाला प्रशासकीय विभागांमध्ये इथं सांगितलेलं बघा, औरंगाबाद, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. प्रशासकीय विभागात छोटा आणि मोठा जिल्हा मी सांगितलेलं होतं की हिंगोली आणि बीड आहे. त्यानुसार इथं जर गेलो असं तर ते बरोबर आलं असं. आणि नाशिक विभागात पण मी छोटे मोठे जिल्हे सांगितले होते बघा, त्यानुसार इथं आपला हा प्रश्न बरोबर येऊ शकला असता, ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथं तुम्ही ते शिखराची उंची अस्तंभाची बघा दिलेली आहे 1325 मीटर, इथं पाहून घ्या. नेक्स्ट प्रश्न, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा. आता माथेरान कुठे आहे तर रायगडमध्ये. चिखलदरा आता वरतीच बघितलं बघा, म्हणून PYQ करायचे. चिखलदरा अमरावती, तोरणमाळ नंदुरबार आणि आंबोली सिंधुदुर्ग, लक्षात ठेवा. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे. हा प्रश्न लक्षात ठेवा, हा परत विचारला जाऊ शकतो. पालघाट मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान. इथं मी PYQ आणि त्यांचं विश्लेषण सुद्धा घेतो. जिथे डिटेलमध्ये सांगायचं आहे तिथे मी डिटेलमध्ये सांगतो. आता इथं पालघाटमध्ये मी काय सांगणार आहे की प्रश्न हाच येईल परत, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? पालघाट आहे. पालघाट विषयी मी त्याची किती लांबी काय ते सांगून तुम्हाला काही तिथं उपयोगाचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही तिथं ते बघा. आता बघा, परत घाटांवरती भरपूर सारे प्रश्न आहेत. तळघाट, बोरघाट, माळशेज. आता माळशेज आपण वरतीच बघितलं बघा. आंबोली पण मागच्या लेक्चरमध्ये बघा पाहिलं आहे. तळघाट, बोरघाट हे पण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तळघाट कुठे आहे तर तो मुंबई आणि नाशिकमध्ये. बोरघाट कुठे आहे तर मुंबई, पुणे. माळशेज कुठे आले तर मुंबई, कल्याण, ओतूर. आता इथं बदलून दिले बघा, मागच्या लेक्चरमध्ये होतं की ठाणे नगर, आणि इथं दिले मुंबई, कल्याण, ओतूर. आणि आंबोली घाट, वेंगुर्ला, सावंतवाडी, निपाणी हे मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही इथं लक्षात ठेवा. हे PYQ व्यवस्थित करा. बाकीचं पुस्तक एखादं वाचलं नाही तरी चालेल, पण PYQ करणं फार महत्त्वाचं आहे. आता उंचीनुसार क्रम विचारलेला आहे, उत्तरचा क्रम. तर आता सर्वात जास्त कोणता आहे रे? कळसुबाई सर्वात वरती आहे बघा, ड मध्ये. क, सा, ड, अ. ड अनुसार जर दुसरा जो पर्याय आहे ड, अ, क, ब, तो बरोबर करा. कसा मी हसतो, अत्र तो वैतागला. ही ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे बघा. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांचे म्हणून मी म्हटलं नकाशावरती भरपूर प्रश्न आहेत, तर आपण नकाशाचं एक सेपरेट लेक्चर तिथं घेणार आहोत. आता शिखरांचा क्रम बघा, इथं मी दिलेला आहे. त्यांची उंची पण बघा, मागच्या लेक्चरमध्ये पण दिलेली होती, इथे पण दिलेली आहे, हे तुम्ही पाहून घ्या. पुणे जिल्ह्याच्या सीमा पण बघा, 5 जिल्ह्यांना लागून आहेत. कोणते कोणते जिल्हे आहेत तर ते बघा, अहमदनगर आहे, सोलापूर आहे, सातारा, रायगड आणि ठाणे हे जिल्हे आहेत. हे नकाशावरती मी तुमचं डिटेल घेतो तिथं. आता इथे एवढं काय
बघू नका. आता घड्याळाच्या गाडी बघा, नकाशावरती भरपूर प्रश्न आहेत म्हटलं नाही. नकाशावरचे प्रश्न मी सेपरेट घेतो तुमचे, कारण तिथं नकाशा तुम्हाला दाखवल्यावर ते परफेक्ट तुमचे इतरही प्रश्न आले तर त्यावरती ते लक्षात राहून जाईल. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 10,000पेक्षा कमी? आता बघा इथं आता कसं लॉजिकने जायचं, तर आता मी मराठवाड्यात तुम्हाला सांगितलं होतं बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये की बीड सर्वात मोठं आहे. मग बीडचं तर साहजिकच आहे की ते 10,000पेक्षा जास्त असेल. त्यानंतर औरंगाबाद बघा, औरंगाबादमध्ये पण 10,000पेक्षा जास्त आहे. तर हे 2 जिल्हे आहेत ना, त्यांचंच फक्त तिथे 10,000पेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे. उस्मानाबाद, लातूर आणि बुलढाणा यांचे जे आहे ते क्षेत्रफळ 10,000पेक्षा कमी आहे. इथं लक्षात ठेवा. असे हे प्रश्न आता जुने आहेत, आता असा प्रश्न परत विचारलेले नाहीत आत्ताच्या परीक्षांमध्ये तरी, कारण प्रत्येक जिल्ह्याचं नाही. आपण आता ते लॉजिकनुसार म्हणून मी तिथं तुम्हाला प्रशासकीय विभागामध्ये मी सांगितलं होतं बघा, छोटा जिल्हा मोठा जिल्हा, हे लॉजिकनुसार हे प्रश्न सुटू शकतात, कारण प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ तर काय आपण पाठ नाही करू शकत. आता बघा माळशेज बघा वरती विचारलं, आंबोली पण वरती होतं, हनुमंते पण होतं, खंबाटकी पुणे सातारा. हनुमंते बघा, माळशेज बघा इथं ठाणे आणि नगर म्हणून दिलेलं आहे, आणि आंबोली जे आहे ते बेळगाव सावंतवाडी आणि हनुमंते कोल्हापूर कुडाळ. बघा PYQ म्हणून याच्यासाठी महत्त्वाचे आहेत, हे इथं करा. नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे. कळसुबाई शिखराची 1646 आहे. वैतरणा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे. तर वैतरणा ही पूर्ववाहिनी नदी आहे का? तर आपण अजून नदीचं लेक्चर्स घेतलेलं नाही, तर त्यानुसार सांगतो. तर वैतरणा ही कोकणातली नदी, आणि कोकणातल्या नद्या कुठे जातात? तर पश्चिमेकडे अरबी समुद्रात जातात, हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानुसार जर बघितलं बरोबर नाही विचारलं तर क विधान जे आहे ते बरोबर नाही. सुवर्णदुर्ग सागरी किल्ला आहे तर आहे, आणि कळसुबाईची 1646 हे पण आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे बघा. खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भुरेने उत्तर दक्षिण क्रम विचारलेला आहे. तर आता हे कुंभारली घाट आणि प्रतापगड हे मागच्या लेक्चरमध्ये पण आपण पाहिलं होतं बघा. आता काय विचार उत्तर ते दक्षिण, आता मी तुम्हाला मागच्याच लेक्चर दक्षिणेकडे कोणता आहे, तो कुंभारली जो आहे तो सर्वात दक्षिणेकडे आहे बघा. त्यानुसार आणि 1 आणि 2 पर्यायामध्ये बघा खाली दिसते आपल्याला. ठीक आहे, आता आपलं एवढं तर झालं. आता कुंभारली, तर त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती पाहिजे? प्रतापगड सातारा जिल्ह्यातच आहे, कुंभारली पण सातारा जिल्ह्यातच घाट आहे, प्रतापगड पण. त्यानुसार कोणतं आलं पाहिजे? नंतर ड आलं पाहिजे बघा. दुसरा ऑप्शन जो आहे क ब ड, तर हा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. सगळ्यात वरती रायगड, त्यानंतर वरंधा घाट बघा इथं पुणे आणि रायगडच्या तिथे आहे बघा. त्यानुसार हे आपल्या लक्षात येतं. साताऱ्याच्या वरतीच लगेच पुणे जिल्हा आहे. त्यानुसार हे असे लॉजिकने प्रश्न सुटवायचे, जरी सुटले पाहिजे, जरी काही आपल्याला माहिती नसले तरी. सह्याद्रीची लांबी किती किलोमीटर आहे? तरी 440 किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवा. स्तंभ शिखर बघा किती वेळा प्रश्न आलेला आहे, तो नंदुरबारमध्ये आहे. लातूर जिल्ह्याला किती जिल्ह्यांचे सीमा? तरी मी तुमचे जे नकाशाचे प्रश्न तुम्हाला सांगितले की मी सेपरेट लेक्चर घेतो. महाराष्ट्रात खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. आता इथं बघा परत प्रतापगड बघा, लॉजिकने कसं तिथं. आता हा जर प्रश्न बघितला असता तर आपल्याला तो पण प्रश्न सुटला असता. प्रतापगड सगळ्यात खाली आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानुसार जर बघितलं प्रतापगड ड सुरुवातीला कुठे आहे? तर 1 आणि 3 मध्ये ड आहे. आता प्रतापगडच्या तिथं जवळ कोणतं आहे रे? लॉजिकने जायचं. प्रतापगड नंतर पुरंदर आहे बघा तिथे, पुरंदर. मग ड नंतर ब आलं पाहिजे, ब नंतर मग पुरंदरच्या तिथं सिंहगड आहे, आलं पाहिजे. आणि दौलताबाद आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं, सगळ्यात वरती कुठलं आहे? दौलताबाद आहे. त्यानुसार हे असे प्रश्न सोडवायचे बघा. 3 नंबरचा जो ऑप्शन आहे ना तो बरोबर आहे. ते सगळेच काही गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला असं नाही, आपण काय ऑब्झर्व करतो त्यानुसार सुद्धा आपल्याला ते प्रश्न सोडवता येतात. महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झालेला आहे? तर कोणत्या खडकापासून निर्माण झालेला आहे रे? धारवाड, कडप्पा, असिताश्मकी, कृष्णप्रस्तर. कोणत्या खडकापासून झालेला आहे? आता इथं आपण प्रत्येक प्रश्नामध्ये जवळ बेसाल्ट देतात, बेसाल्ट. इथं बघा आता कसं मराठीत एकदम आपल्याला दिलेलं आहे. त्यानुसार जर इथं बघितलं आपण तर ते आहे असिताश्म या खडकापासून महाराष्ट्राचा पठार निर्माण झालेला आहे. आता या किल्ल्याच्या ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत तर ते रायगड आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅश. आता उत्तरेस किती वेळा आपण बघितलं ना? सातपुडा आहे. त्याच्या एवढं जरी माहिती असतं सातपुडा, तर बघा 2 नंबरच्याच फक्त एका ऑप्शनमध्ये ते आहे सातपुडा, आणि बाजूला गावळेगड. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर उत्तरेकडील तालुका पुणे विभागातील जुन्नरी आहे. ते नकाशात आपण घेऊ नंतर, ठीक आहे. बघा इथं असिताश्म बेसॉल्ट, ते आपल्याला तिथं फसवण्याचा प्रकार विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, त्यामुळे त्यांनी ते तिथं तसं दिलेलं आहे. तेव्हा महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत तर कोणता आहे? कोयना आहे, फेमस. आता हा प्रश्न बघा, जलविद्युत केंद्र आणि जिल्हा, हे छोटे प्रश्न असतात नाही, व्यवस्थित केले पाहिजे, कारण हे प्रश्न आले तर आपला मार्ग जाऊ शकतो बघा. तर इथे लक्ष व्यवस्थितपूर्वक बघा. बिरा, वीर, भंडारदरा, उजनी. आता उजनी फेमस आहे बघा. उजनी डचं 3 जर बघितलं ना आपण तर 2 ठिकाणी आहे बघा, 2 आणि 3. त्यानंतर भंडारदरा पण हे पण फेमस आहे, नगरमध्ये आहे. कचं 1 बघा, कचं 1. 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे बघा. नंतर वीर पुण्यामध्ये, आणि भिरा जे आहे ते रायगडमध्ये. भिरावरती भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे बघा, कारण एवढं फेमस नाही आहे भिरा, पण भंडारदरा आणि उजनी हे फेमस आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. भिरा आहे रायगडमध्ये आणि वीर पुणे, भंडारदरा नगर आणि उजनी सोलापूर. आता हुबादांडा कुठे आहे रे? हुबादांडा सिंधुदुर्गमध्ये आहे. नंदगाव कुठे आहे? तर ते
रायगडमध्ये आहे बघा. आणि मारवी आणि सातपाटी. आता सातपाटी कुठे आहे तर आपल्याला हे माहिती पाहिजे. सातपाटी पालघरमध्ये आहे, पण ते इथं त्यांनी ठाण्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. आणि मारवी बीच हे मुंबईत आहे, हे लक्षात ठेवा. बघा मी म्हटलं ना सातपाटी पालघर ठाणेमध्ये आहे, पण त्यांनी ठाणे दिले. कदाचित तेव्हा प्रश्न कधीच आहे नाही, तेव्हा तर विभाजन झालेल्या जिल्ह्याचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते तर कोणतीही वाहते नाही, तर तापी ही खसदरीतून वाहते. हे आपण नदी प्रणालीमध्ये व्यवस्थित पाहू. दख्खनचे पठार बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे, तर होय बनलेले आहे. दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावारसाच्या संचयनाने झालेली आहे. तर आणि दोन्ही विधाने जी आहेत ती बरोबर आहेत इथं. बघा इथे बघा, प्राकृतिक विविधतेमुळे कोकणचे कोणते 2 उपविभाग आहेत तर आता खलाटी वलाटी या लेटेस्टच्या कंबाईनच्या परीक्षेला पण आलेलं बघा खलाटीबद्दल. तर खलाटी आणि वलाटी आहे ते 2 लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे. तर इथं आता बघा नांदेड, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर. आता हे मी तुम्हाला नकाशामध्ये सांगतो, इथे तुम्हाला आता व्यवस्थित कळणार नाही, तरी पण आता हे लॉजिकनी सोडवायचं म्हटलं ना तर कसं सुटतं बघा. आता तुम्ही जर नांदेडची बघितलं ना तर नांदेडची इथं आपण खाली बघितलेलं बघा, मी तिथे तुम्हाला नकाशात दाखवलं होतं की नांदेड खाली कर्नाटकाला पण आहे आणि इकडे तेलंगणाला पण आहे. त्यानुसार जर पाहिलं तर नांदेडची कमी आहे का तर नाही आहे. गडचिरोलीची पण नाही बघा, गडचिरोलीची एक मोठा भाग तिथे लागून आहे आणि चंद्रपूरचा पण एक मोठा भाग लागून आहे. तुम्हाला नकाशा मी घेतो तेव्हा सर्व लेक्चर्सवरची कळेल. तर इथं आता हे फक्त लक्षात ठेवा, जर परत रिपीट झालं तर यवतमाळ हे आहे इथं लक्षात ठेवा. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे. ठीक आहे, हे पण आपण ह्याच्यात आता PYQ मध्येच पाहू. आता इथं जर लॉजिकनुसार जरी परत सोडवायचं म्हटलं ना, आता बुल अकोलाच्या खाली येईल का रे बुलढाणा. मी तुम्हाला ते ट्रिक सांगितलेली बघा, मध्य प्रदेशचे जिल्हे कोणते कोणते सीमावर त्यानुसार बुलढाणा येईल का नाही, अमरावती येईल का नाही, वाशिम येईल का आणि वर्धा. तो वर्धा पण आपण बघितलं की तिथे नागपूरच्या तिथे वर्धा वरती आहे. तर त्यानुसार जर दक्षिणेला बघितला तर तो वाशिम जिल्हा आहे, तो अकोल्याच्या दक्षिणेला आहे, हे जर लक्षात घ्या. खालीलची ग्रे त्यांच्या आपल्या लॉजिकनुसार आपण काय ऑब्झर्व करतो ना त्यानुसार प्रश्न सोडवायचे बरोबर येतात. खालीलची ग्रे त्यांच्या उंचीप्रमाणे उत्तरच्या क्रमाने लावा. आता त्र्यंबकेश्वर मी मागच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं बघा की यावरती भरपूर वेळा प्रश्न आलेले आहेत. तर उत्तरच्या क्रमाने म्हटले मग सर्वात उंची कशाची जास्त आहे तर क बघा, सालेरची सर्वात उंची जास्त आहे. त्यानुसार कसा मी हसतो अत्र तो वैतागलाय. बघा या ट्रिकनुसार तो प्रश्न सुटतोय. क नंतर ब, प्रतापगड आणि सिरसाळ आहे 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता बघा जिल्हा आणि तालुका. सोलापूर माळशिरस हे आता फेमस तालुका आहे बघा. लातूरमध्ये कुठलं येतं तर शिरूर अनंतपाल. जालनामध्ये कुठलं येतं तर मंठा आणि बीड गेवराई हे इथं लक्षात ठेवा. इथे बघा महाराष्ट्राच्या हा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. तर आपण पहिल्याच लेक्चरमध्ये मी नकाशा दिला होता बघा आणि तिथे सर्व दिशांना कोणत्या कोणत्या नैसर्गिक सीमा आहेत तर ते सांगितलं होतं. तर ईशान्येला दरेकसा आहे का तर बरोबर आहे. वायव्येला सातमाळा, गाळणा आणि अकराणी हे पण दिलं होतं बघा, हेच दिलं होतं मी. नैऋत्याला तेरेखोल आहे का तर ही नदी पण मी सांगितली होती बघा. आणि आग्नेयेला गाविलगड आहे का. आता वरतीच आपण किती प्रश्नात बघितलं की गाविलगड आहे ती उत्तरेला आहे म्हणून, तर आग्नेयेला हे जे आहे ते चुकीचं दिलेलं आहे. त्यानुसार चौथा ऑप्शन चुकीचा आहे. इकडे दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगांचा कोणता क्रम. ते बघा तेच परत. उत्तरेकडे कोणता आहे तर सातपुडा आहे. त्याच्यानंतर खाली कोणता आहे तर सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र, शंभू महादेव 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे बघा. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे तर सह्याद्री. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं बघा. आता इथं बघा ते जिल्हे आणि तालुके मी मागच्या लेक्चरमध्ये पण भरपूर प्रश्न आले. आता हे माहिती असेल तर आपल्याला सुटू शकतात किंवा हे तसं अवघडच प्रश्न आहे बघा. आता भोकर आणि भोकरदन हे तालुके 2 आपण ऐकत असतो बघा सतत. तर त्यानुसार आपल्याला इतकं पाहिजे की नांदेड कुठे आहे तर नांदेड जे आहे ते नांदेडमध्ये भोकर येतो आणि जालनामध्ये भोकरदन येतं. तर आता अ चं 1 आणि ब चं 2, अ चं 1 आणि ब चं 2 जे आहे ते चौथ्या ऑप्शनमध्ये आहे बघा. आता बुलढाणामध्ये संग्रामपूर आहे आणि यवतमाळमध्ये उमरखेड पण आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं असतं बघा खनिज संपत्तीमध्ये वगैरे. त्यानुसार हे आपण लक्षात ठेवू शकतो. तर आता हे बघून घ्यायचं, जर PYQ परत आला तर रिपीट झाला तर आपला चुकायला नको. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडलेल्या आहेत. तर ते मी तुम्हाला नकाशामध्ये सांगतो, इथे असं सांगून कळणार नाही. सेपरेट नकाशाचे लेक्चर घेतो तिथे तुम्हाला कळून जाईल. महाराष्ट्राचा पठाराचा बहुतांशी भाग बेसाल्ट खडकांनी व्यापलेल्या बरोबर महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावारसाच्या संचयनाने झालेली आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट बघा खालीलपैकी बघा घाटाचा आता आपण प्रश्न बघितला बघा. यासाठी घाट परफेक्ट हे जे दिलेले आहेत ते करा. तर नेक्स्ट बघा मानवत, सेलू, पूर्णा आणि डायड्याच्या परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं बघा. तिथं पण तालुक्यांचा एक प्रश्न होता की जर एखाद्या जिल्ह्यातले असे तालुके विचारले तर तो प्रश्न त्या मनाने अवघड असतो, कारण आपण पुढे 36 जिल्ह्यातील सर्व तालुके आपण नाही पाठ करू शकत. तर त्यानुसार जर बघितलं तर आता इथे मी तुम्हाला सांगतो ते बघा. आता कंधार आणि उमरी जे आहेत ना नांदेडमधले आहेत बघा हे तालुके. आणि वसमत जो आहे तो हिंगोलीमध्ये वसमत आहे वाटतं. हिंगोली वसमत जो आहे तो हिंगोलीमध्ये आहे. आणि सोनपेठ जो आहे तो परभणीमध्ये आहे बघा. आता हा प्रश्न
अवघड आहे त्या मनाने. जर एखाद्याला माहिती असेल तर सुटू शकतो. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम आता बघा किती वेळा तेच दक्षिणेकडून उत्तरेकडे. आता दक्षिणेला कोणतं आहे रे सर्वात? आता इथं बघा फोंडा आंबा हे कोल्हापूर जिल्ह्यातले घाट आहेत. त्याच्यावरती सातारा जिल्हा आहे तो कुंभारली, आणि बोर पुणे मुंबईला. त्यानुसार दुसरा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे बघा, फोंडा आंबा कुंभारली बोर. फोंडा मी वरती सांगितलेलं बघा कोल्हापूर, आणि त्यांना जोडतो फोंडा आंबा सांगितलेला वाटतं. आंबा कोल्हापूर रत्नागिरीला जोडतो, फोंडा कोल्हापूर सिंधुदुर्गला जोडतो. आता इथे बघा चुकीचे विधान ओळखायचं आहे. महाबळेश्वर पाचगणी येथे जांभा दगड आढळतो. जांभा दगड, आता हे जांभ्यावरती आपण मागच्या लेक्चरमध्ये पण प्रश्न आलेला बघा. इथं तिथं पण हे स्टेटमेंट जो पाचगणीला आढळतो महाबळेश्वर, आता हे चुकीचं आहे का? एक चुकीचं नाही, हे इथं ओळखून जायचं आपण. जांभा दगड बेसॉल्टच्या काही विद्रणापासून तयार झालेला आहे, तर हे विधान चुकीचं आहे बघा. जांभा आणि बेसॉल्टचा तिथं काय फरक येत नाही, प्रश्न येत नाही. महाराष्ट्राचा 80% भूप्रदेश क्रेटेशियस कालखंडातील लावारसाचे थर आहेत, तर बरोबर आहे. जांभा खडक जास्तीत जास्त ॲल्युमिनियम आढळते, तर ह्यानुसार जे आहे ते 2 नंबर जे आहे ते चुकीचं आहे. आता आपण बेसॉल्टचं बघितलं, बेसॉल्टमध्ये जांभा खडक आढळणार आहे. जांभा खडक इकडे पावसाच्या प्रदेशात आढळतो. यानुसार लॉजिकने आपला प्रश्न सुटला असता. म्हणून सांगतो सर्व माहिती पाठ असणं आपल्याला गरजेचं आहे. लॉजिक आपल्या माहितीनुसार कसा प्रश्न सुटतोय त्यावरती जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट बघा, त्याचं विश्लेषण बघून घ्या तुम्ही. मालवण जवळील खांदेरी बेटावर, योग्य विचारले. मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आहे. आता हे जे दोन्ही आहेत ना, मालवण जवळील खांदेरी बेटावर तर नाही, कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे बघा. हा प्रश्न सुरुवातीला भरपूर वेळा विचारलेला आहे. PYQ मध्ये पाहिला नंतर हा भरपूर वेळा, सध्या हा प्रश्न आलेला नाही, पण सुरुवातीच्या PYQ मध्ये हा भरपूर वेळा प्रश्न आपल्याला रिपीट दिसतात. एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतात, तर नाही, घारापुरी बेटावर आढळतात. हे तर लक्षात आलं. फेमस आहे बघा, एलिफंटा मुंबई जवळ आहे, फेमस ती लेणी आहे. महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुका व जिल्हे, आता हे भरपूर आहेत बघा असे तालुके. त्यानुसार आता इथं PYQ मध्ये जेवढे दिलेले आहेत ना तेवढे परफेक्ट करायचे, की आपले जर यावरती प्रश्न आला तर ते PYQ मधले 1-2 रिपीटच करणार, त्यामुळे तो आपला प्रश्न सुटून जातो. खेड, पुणे, रत्नागिरी, कर्जत, नगर, रायगड, कळंब, उस्मानाबाद, यवतमाळ आणि नांदगाव, नाशिक, अमरावती हे तुम्ही इथं पाठ करा. कारण PYQ मध्ये जर परत हे रिपीट झाले तर आपलं चुकायला नको. आणि जर जोड्या दिल्या ना तर त्यातलेच ते परत रिपीट करणार, धबधबे आणि त्यांचे ठिकाणे. तर आता इथं मी ते प्रश्नांची इमेज घेतलेली नाही आहे, तर इथे तुम्ही डायरेक्ट ते बघू शकता. असेच प्रश्न आहेत ते जोड्या लावांमध्ये वगैरे. मार्लेश्वर कुठे आहे तर त्यांनी रत्नागिरी सांगितलं, ठोसेघर, सातारा, सौताडा, बीड आणि रंधा जे आहे ते अहमदनगर. तर त्यांनी दिलेल्या सर्व जोड्या आहेत त्या बरोबर आहेत बघा. हे तुम्ही धबधबे लक्षात ठेवा. मार्लेश्वर, रत्नागिरी, ठोसेघर, सातारा फेमस आहे, सौताडा, बीड, रंधा, अहमदनगर. तर हे PYQ मध्ये भरपूर वेळा हे विचारलेलं आहे. जिल्हे आणि त्यांची निर्मिती, आता हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये, दुसऱ्या लेक्चरमध्ये सगळं सांगितलेलं आहे बघा. तुम्ही त्या तारखा लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग 1 मे 1980, लातूर 16 ऑगस्ट 82, गडचिरोली 26 ऑगस्ट 82 आणि गोंदिया 1 मे 99. PYQ मी इथं घेतोय ते काय फायदा होतो माहिती आहे का? इथं जर आपण प्रश्न व्यवस्थित बघितले ना तर आपल्याला कळतं की बाबा तिथं PYQ ला आपण ही जोडी जुळवली होती, हे आपल्याला पेपरमध्ये आठवण्याची जास्त पॉसिबिलिटी असते. आणि जर मी हे डेटा थ्रू दिलं ना सर, लाईनीत सिंधुदुर्गची निर्मिती ह्या दिवशी झाली आहे, असे तेव्हा मुख्यमंत्री हे होते, तरी आपल्याला त्या दृष्टीनं आपल्याला लक्षात राहण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे PYQ नुसार आपण जर प्रश्न केले तर आपल्याला ते जास्त आठवतात. ठाणे बघा, ठाणे, अंकलोली, जळगाव, उनमदेव, अमरावती, सालबर्डी आणि रायगड, सावतर हे 4 जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत. हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. आपण PYQ मध्ये पण जळगाव, उनमदेव, रायगड, साव, अमरावती, सालबर्डी हे आपण बघितलेलं होतं. ठाणेचा अजून एक होतो वज्रेश्वरी, हे इथं आपण लक्षात ठेवा. ओके, इथं दिलेलं आहे मी ते वज्रेश्वरी, अंकलोली, गणेशपूर, जळगावमध्ये उनमदेव, सुनमदेव, अमरावतीत सालबर्डी. मी तुम्हाला ही बॅच खरंच सांगतोय, तुम्ही करा ही PYQची बॅच. तुम्हाला भूगोलासाठी कोणतीही इतर मोठी बॅच करण्याची गरज नाही. भूगोलाची बॅचेसची फीज बघा तुम्ही 1000 आहे. 10 मार्काचे प्रश्न येतात भूगोलात, आणि तितकं PYQ जरी केले तरी आपल्याला प्री आणि मेन्सचा भूगोलाचा जे काही प्रश्न येतील ते सुटून जातात. त्यामुळे तुम्ही ही बॅच करा असं मी तरी सांगेन तुम्हाला, कारण मी PYQ थ्रू जात आहे. मी डेटा घेतला असता तर तुम्हाला तिथे लई कन्फ्युजन वाढलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या लगत शेजारी जिल्हा नाही? आता कसं आहे, बीड आणि परभणी, हिंगोली आणि बुलढाणा. आता इथं जर बघितलं, हिंगोलीचा आहे तो लगतचा शेजारी जिल्हा नाही. इथं लक्षात नकाशात मी घेतो तुम्हाला तिथे. इथं आता मी ते नीट समजवता येणार नाही मला, सेपरेट नकाशावरती मी लेक्चर एक करणार आहे, त्यात तुम्हाला सांगतो. द्वैभाषिक मुंबई राजधानी स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे कोणत्या दिवशी झालेली आहे? तर 2 नंबरचा ऑप्शन बघा, 1 नोव्हेंबर 56, 1 मे 1960. तर मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं बघा, हे ह्याच तारखा होत्या, हेच दिलेलं होतं सगळं. दिशा आहे बघा, सीमेवरील राज्य वगैरे, हे पण आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे बघा. तेच करायचं, त्यावरतीच प्रश्न येतात. म्हणून PYQ करणं फार इम्पॉर्टंट आहे. नाहीतर की मोठ्या बॅचेस केले की आपल्याला वाटतं मी ही बॅच केली, मला मार्क्स येतील, तर तसं नसतं. जो डेटा आयोग विचारते त्यावरतीच आपण जास्त आपली कमांड असली पाहिजे, तर आपल्याला एक्झाममध्ये जास्त मार्क्स येतात. आता बघा, वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, दक्षिणेला
कर्नाटक आणि गोवा या मी बरोबर जोड्या दिलेल्या आहेत. त्या प्रश्न तिथं जोड्या लावामध्ये होता, मी त्या बरोबर जोड्या करून दिलेल्या आहेत. हे इथं लक्षात ठेवतं, योग्य जोड्या लावा. जिल्हा व लेणी, लातूर, खरोसा, चंद्रपूर, भांडक आणि नाशिक, चांभार हे आपण इथं लक्षात ठेवा. हे PYQ मध्ये विचारलेले लातूर आणि हे खरोसा PYQ मध्ये रिपीट झालेले प्रश्न आहेत. हे तुम्ही नीट पाठ करून ठेवा ते. नेक्स्ट प्रश्न बघा, फोंडा, खंबाटकी, आंबोली घाट आणि माळशेज घाट. आता हे किती वेळा तेच रिपीट झालंय बघा. इथं आपण आता वेळ नको घालवायला, नवीन प्रश्न असेल तर ते पाहूयात. खालचा कुठल्या खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी नद्यांमधील जलविभाजक? आता तुम्हाला आठवते का मी ट्रिकनुसार सांगितलेली ती ट्रिक बघा. विन सातासा, अगोह, बाभी, मग क्रू. आता तुम्ही बघा तापी आणि गोदावरीमध्ये कुठली येते, त्यानुसार हा प्रश्न होता तर तो सुटला असता. विन सातासा अगोह म्हटलंय मी, म्हणजे अजंठा आणि गोदावरी. त्यानुसार दुसरा जो आहे तो सातमाळा अजंठा, हा याचं उत्तर बरोबर आहे बघा. हे घाट मी परत दिलेले आहेत, त्यानुसार इथं पाहून घ्या. जिल्ह्याने बघा, जिल्हा आणि तालुक्यांवरती भरपूर प्रश्न आहेत. आता हे नाही आपण लक्षात किती पाठ करणार आहे ना, एवढे सर्व जिल्ह्यांमधील तालुके लक्षात राहिले तर हा प्रश्न सुटला तर ठीक आहे. काही तुम्हाला शिक्षक सांगतील बघा, नाही सर्व जिल्ह्यांतील सर्व तालुके. अरे काय जातं, मी पण सांगू शकतो ना सर्व तालुके तुम्ही पाठ करा, पण ते नाही आहे. जेवढं लक्षात राहतील आला प्रश्न तर ठीक आहे, किंवा PYQ मधला आपण करणं फार महत्त्वाचं आहे बघा. त्यानुसार इथं बघा, आता चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा. आता भंडाराचा मागच्या एका प्रश्नात पण आपण भंडाऱ्यावरती एक तालुका होता तो पाहिला होता बघा. आता इथं जर काय रे, गडचिरोलीचा जो आहे ना चामोर्शी आहे बघा. बचं एक नुसार जर पाहिलं तर चौथा ऑप्शन बरोबर आहे बघा. चंद्रपूर, गोडणूर, पिंपरी, गडचिरोली, चामोर्शी, भंडारा, मोहाडी आणि वर्धा, देवळी इथं लक्षात ठेवा. हे पाठ करा, म्हणजे रिपीट जरी झालं तरी चुकायला नको आपलं. मला काही सांगायला जात नाही की सगळे तालुके तुम्ही पाठ करा हे ते, पण नाही होत ते सर्व पाठ. हे तर आपण लक्षात घेतलं पाहिजे. सातपुडा 2 भागात डॅश डॅशमुळे विभागला जातो, तर इथं बऱ्हाणपूर फट आहे. इथं लक्षात. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, तर पुणे आहे. खालील महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरांची उंची दिलेली आहे, चढता क्रम लावा. चढता क्रमानुसार कळसुबाई सर्वात वर पाहिजे, नंतर सालेर, नंतर सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर. इथं ती लक्षात तरी ठेवा. कसा मी असतो तो अत्र तो वैतागला, हे लक्षात ठेवा. सातपुडा 2 भागात डॅश डॅशमुळे बऱ्हाणपूर, तेच आहे, मी विश्लेषण दिलेलं आहे. किनारपट्टी, धबधबे व थंड हवेची ठिकाणे. महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते, तर कोकण किनारा आहे. मलबार कुठला आहे तर केरळचा मलबार आहे. कारवार, कर्नाटकला कारवार म्हटलं जातं, तर हे लक्षात ठेवा. सातारामध्ये आता वरतीच प्रश्न बघितला बघा, सातारामध्ये कुठला येतं तर तो लिंगमळा आहे. अहमदनगरमध्ये वरतीच बघितलेलं रंधा. ठाणे आणि सिंधुदुर्ग. आता आंबोली किती फेमस आहे बघा, त्यानुसार सिंधुदुर्ग. आणि ठाण्यामध्ये चिंचोली. आता इथे जर चिंचोली माहिती नसेल तरी बाकीचे 3 आपण वरतीच PYQ मध्ये पाहिलेत बघा. त्यामुळे PYQचं इम्पॉर्टन्स हे आहे. तोरणमाळे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते नंदुरबार. हे बघा रिपीट तेच झालेलं आहे. तुम्ही आता आपण इतके PYQ बघितले, एक तरी प्रश्न असा काहीतरी आयोगाने भलतात विचारला असं आपण पाहिलं का रे, त्यामुळे PYQ आपण करायचं. प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, नंदुरबार. सिंधुदुर्ग इथे धुळ्यामध्ये आहेत जे सर्वात कमी तालुके आहेत बघा. 4 तालुके आहेत धुळ्यात, ते इथं पहा. अहेरी, कोरची, मुलचेराव, डॅश हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत. धानोरा, पवणी, जिवती, गोरेगाव. तर गोरेगाव गोंदियामध्ये आहे, जिवती चंद्रपूर, पवणी भंडाऱ्यामध्ये आवडतं आणि धानोरा जो आहे तो गडचिरोलीमधला आहे. हे इथे बघा, इथं सिंधुदुर्ग इथे चुकीचं दिलेलं आहे. सिंधुदुर्ग कमी तालुके सिंधुदुर्गमध्ये नाही आहेत इथं, तर ते धुळ्यामध्ये आहे. इथं आपण लक्षात घेऊया. चला, गडचिरोलीमध्ये बघा 12 तालुके दिलेले आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये 8 तालुके आहेत, पण सर्वात वरच्या प्रश्नात धुळ्यामध्ये कमी तालुके आहेत, ते लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघा, सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम पसरलेल्या पर्वतरांगांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे. आता आपण तोरणमाळ किती वेळा बघितलं बघा, की ते सातपुडामध्ये आहे वरती सर्वात उत्तरेला, तर सर्वात उत्तरेला तोरणमाळ पाहिजे बघा. ड सर जर बघितलं ड कुठे आहे सर्वात उत्तरेकडे, पहिला ऑप्शन आहे बघा ड. खाली सर्वात शंभू महादेव आहे, त्याच्यावरती हरिश्चंद्रवाडी. आपण नद्यांच्या मध्ये पर्वतरांगा त्या बघताना आपण तिथं सुद्धा पाहिलं होतं बघा हा प्रश्न. शंभू महादेव, त्याच्यावरती हरिश्चंद्र बालागड, त्याच्यावरती सातमाळा अजिंठा आणि तोरणमाळ. 4 नंबरचं ऑप्शन इथं बरोबर येईल बघा. नेक्स्ट बघा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे या दिवशी झाली. तरी मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं, 1 नोव्हेंबर 1956 आणि 1 मे 1960. वायव्येला, उत्तरेला, पूर्वेला, दक्षिणेला राज्यांच्या सीमापणे मी पहिल्याच लेक्चरमध्ये घेतलेलं बघा. वायव्येला काय आहे तर ते गुजरात आहे, उत्तरेला मध्य प्रदेश आहे, पूर्वेला काय आहे छत्तीसगड आणि दक्षिणेला कर्नाटक, आंध्र आणि गोवा. आता ते तेलंगणा, तेव्हा ते एकत्र होतं. कधीचा प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅश डॅश टेकड्या पसरलेल्या आहेत, तर ते दरेकसा टेकड्या आहेत बघा. औरंगाबाद महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत बरोबर. अमरावती पुणे विभागात जिल्ह्यांची संख्या
समान आहे. कोकण व नागपूर विभागातील जिल्ह्यांची संख्या अमरावती व पुणे विभागापेक्षा जास्त आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. नाशिक महसूल विभागात सगळ्यात कमी जिल्हे आहेत. तर ड जे आहे ते विधान चुकीचं आहे बघा. अ ब क जे आहे ती बरोबर आहेत. खलाडी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित येतात? किती वेळा आले बघा. कोकणाच्या पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सकल भागातच कंबाईनच्या एक पूर्वपरीक्षेला आत्ता झालेल्या हे प्रश्न विचारलेले बघा खलाटी म्हणजे. त्यामुळे पिवायकू करा. औरंगाबाद, नांदेड, गडचिरोली, धुळे. आता नांदेडचं बघा आपण वरतीच बघितलं होतं, धुळ्याचं पण वरतीच बघितलं होतं. इथं नांदेडचं काय तर ते मुदखेड डोंगर येईल, औरंगाबादचं वेरूळ डोंगर, गडचिरोलीचं सूर्यगड आणि धुळ्याच्या गाळणा. हे बघा तेच प्रश्न. मूषक, अळू, कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? तर तो कोकणचा आहे, लक्षात ठेवा. बांधकामात उपयोगी पडणारे बेसाल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून आढळतो? बेसाल्ट खडक कुठे आढळतो? तर पूर्व विदर्भ आणि कोकण सोडून बाकी आढळतं सगळीकडे. नेक्स्ट प्रश्न बघा. पुणे जिल्ह्यातील कोणते किल्ले पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत? तर बघा आता शिवनेरी पुण्यात आहे, आपल्याला माहिती आहे बघा. ब येणार. ब मध्ये फक्त 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये बघा ब आहे. ब आणि क राजमाची खान पुण्यातला जाता. प्रतापगड आपण वरती किती प्रश्नांमध्ये पाहिलं की साताऱ्यात, हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये बघा. वनदुर्ग, वासोटा हा सातारा जिल्ह्यात आहे बघा, वासोटा किल्ला. तर लक्षात ठेवा सर्व जिल्हे इथले. हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये आपण भरपूर वेळा बघितलं बघा. ऑगस्ट 97 रोजी महाराष्ट्र शासनाखाली कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला? तर आपण काय बघितलं रे 98ला वरती बघा धुळ्याचं बघितलं. आता थोडंसं मागे यायचं. धुळ्यातून कोणता जिल्हा गेला? तर धुळे, नंदुरबार. तर आता बघा सजलागड मुंबईचा व आहे ना आधी, मग वच्या आधी कुठला येईल? तर तो अकोला आणि वाशिमचं गेलो होतं बघा. तर अकोला इथं उत्तर येईल, लक्षात ठेवा. तर बघा दिलं अकोला. आता वरती धुळे व अकोला इथं फक्त अकोल्याचं आहे बघा, कारण वरती आपण बघितलं होतं की 98ला धुळ्याचं गेलं आणि अकोल्याचं 97ला. अकोला लक्षात ठेवा. इथे अकोलापासून कोणता झालेला? तर वाशिम झालेलं आहे, लक्षात ठेवा. बघा पिवायकूचं किती महत्त्व आहे. आर्कियन श्रेणी, धारवाड श्रेणी, विंध्य श्रेणी आणि गोंडवाना श्रेणीचे खडक. आता इथं काय, आता आपल्याला काय माहिती आहे ते बघायचं रे. आता मला आर्कियन माहिती आहे बघा. आर्कियन आढळतं सिंधुदुर्गमध्ये. तर अचं 3 नंबरला आहे बघा. त्यानंतर मग धारवाड श्रेणी कुठे आहे? तर पुणे, पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर. विंध्य श्रेणीचे खडक चंद्रपूरमध्ये, हा पण पिवायकूच आहे बघा. आणि गोंडवाना यवतमाळ, गडचिरोली, अमरावती. तर 3 नंबरचा ऑप्शन येते, लक्षात ठेवायचा. नेक्स्ट बघा सोलापूर जिल्हा आणि टेकड्या. सोलापूर, गोंदिया, अमरावती, औरंगाबाद. आता सोलापूरमध्ये काय आहे रे? तर महादेव आणि शंभू महादेव आणि बालागड हे सोलापूरमध्ये. गोंदियामध्ये नवेगाव, दरकेसा. आता पण कंबाईनला प्रश्न आला होता. अमरावतीमध्ये सातपुडा, गाविलगड हे पाहिले आणि औरंगाबाद, अजिंठा, सातमाळा हे लक्षात ठेवा. प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? तर आता तिथला एकदम स्थानिक प्रश्न आहे बघा. तर अंबेजोगाईचा होतं, हे मला पण माहिती नव्हतं, पण मी तेव्हा पिवायकूमध्ये उत्तर बघितलं तेव्हा कळालं इथं अंबेजोगाईचं मोमिनाबाद होता. हा प्रश्न तसं बघितलं तर अवघडच आहे बघा. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाडी सर्वाधिक जास्त आहे? तर ती पश्चिमेकडील भागात सर्वाधिक जास्त जाडी आहे, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे आणि तुम्हाला स्टेटमेंट्समध्ये सुद्धा देऊ शकतात. 4 स्टेटमेंट देऊन एका स्टेटमेंटमध्ये की बेसाल्ट खडकाची जाडी जी आहे ती कोणत्या भागात जास्त आहे असं तुम्हाला विचारू शकतो. खालीलपैकी कोणता जिल्हा दुधातुपाचा? आता इथं मी फसलेलो, म्हणजे पिवायकू मी जेव्हा करत होतो तेव्हा मला वाटलं की कोल्हापूर जिल्हा आहे, तर तसं नाही, तर ते धुळे जिल्ह्याला दुधातुपाचा जिल्हा असं म्हणतात. इथं लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पुढील शिखरांची उंचीनुसार उतरता क्रम. आता उंचीनुसार आता सोपे मी हसत हे बघ. घड्याळाचे काटे जिल्ह्यात फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवती असलेले जिल्हे आहेत ते ओळखा. आता बघा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पुढील शिखरांची उंचीनुसार उतरता क्रम. आता भरपूर वेळा झालाय बघा प्रश्न, इथं नको आपण वेळ घालूया. दुसरा बघा. घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत ते ओळखा. आता बघा इथे नाशिक, जालना तर नाहीच आहे, त्यामुळे जालना गेला. दुसऱ्यामधला पण जालना गेला.
चौथ्यामध्ये पण जालना नाही आहे. मी आता वरतीच तुम्हाला वरच्या प्रश्न सांगितलं बघा, अहमदनगरच्या बाजूचे सीमा असलेले जिल्हे, त्यामुळे माझं विश्लेषण तुम्ही ऐका, तुम्हाला याचा फायदा होईल बघा. आता काय आहे तर नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठाणे हे जे आहे ते सभोवतालचे अहमदनगरच्या जिल्हे आहेत बघा. बरोबर आहे ना? हां, ते बघा. तुम्ही विश्लेषण व्यवस्थित ऐका. निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा. तर आता वेगळा कुठला आहे रे? तर मुंबईचं पण विभाजन झालेलं आहे, वाशिम पण विभाजन आहे, हिंगोली पण आहे, नागपूरचं नाही आहे. तर लक्षात आहे, महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसॉल्ट खडकाची जाडी वाढते. आपण हे वरतीच विधान बघितलं बघा. बघा तिथेच PYQ तेच देतात. सह्याद्री पर्वतात बेसॉल्ट खडकांची जाडी सर्वाधिक म्हणजे सुमारे 2200 मीटर आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत, हे इथं लक्षात घ्या. कसारा घाट, बोरघाट, पसरणी घाट, आंबा घाट. कसारा घाट कुठे आहे तर तो मुंबई, नाशिक. बोरघाट मुंबई, पुणे बघितलं. पसरणी वाई, पाचगणी आणि आंबा कोल्हापूर, रत्नागिरी. तर लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि डॅश हे घटक वापरले जातात. तर प्राकृतिकमध्ये पर्जन्य, तापमान, मृदा, उताराची दिशा येईल बघा. इथे उताराची दिशा इथं आपण लक्षात घ्या. अनेकांना इथं पर्जन्य वाटू शकतं, पण आयोगाने इथं उताराची दिशा दिलेलं आहे. भारतातील खालीलपैकी कोणते लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे तर ते पितळखोरा लेण्या आहेत. ते सर्वात प्राचीन लेण्या आहेत बघा. खालील सह्याद्रीमधील विविध शिखरे दिलेले आहेत. उंचीनुसार उतरता क्रम मांडा. कळसुबाई आहे, कळसुबाई नंतर महाबळेश्वर, महाबळेश्वर नंतर तारामती आणि भीमाशंकर. तर 3 नंबरचा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे बघा. जास्त इथं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट बघा, अभव वाचून योग्य पर्याय निवडा. जरी एकाच अक्षरउत्तर असले तरी डोंगरी स्थानांचे तापमान कमी असल्याने गिरिस्थान म्हणून विकसित होण्यास योग्य परिस्थिती असते. तर बरोबर बघा. वाढत्या उंचीनुसार तापमान तर इथं 9.5 नसून 6.5 किलोमीटर 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर या दराने ते कमी होते. बरोबर आणि ब चूक आहे. इथं आपण हा काय एवढा प्रश्न आता विचारला जाणार नाही. आता हे जिल्हे आणि नकाशावरचे हे प्रश्न मी नंतर तुमचे घेतो बघा. आता इथं बघा, दुसरा जो दिला त्या म्हणून सोपं आहे बघा. हरिश्चंद्र शंभू महादेव, सातमाळा हरिश्चंद्र शंभू महादेव, बालाघाट आणि शंभू महादेव हरिश्चंद्र. तर इथं काय येईल रे? तर हे बघा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव जे आहे ते इथे येईल. पर्वत शिखरांच्या उंचीचा योग्य उत्तरता क्रम लावा. तर कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड 2 नंबरचा ऑप्शन येईल बघा. जिल्हा पूर्वीच्या जिल्ह्यातून निराळा करून निर्माण केला गेलेला नाही. तर इथं कुठला येईल रे? तर बीड आहे बघा. बीड किंवा हिंगोली हे याचं उत्तर. इथं आयोगाने असं काय दिलं, बीड किंवा हिंगोली. बीडच केलेलं नाही, बीड किंवा हिंगोली याचं उत्तर येईल बघा. बीड किंवा हिंगोली. महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा. आता दक्षिणेकडून उत्तरेकडे बघा, आंबा घाट, फोंडा घाट, बोरघाट. थळात आपण थळघाट वरती बघितलेला बघा, सर्वात थळघाट वरती. मग खाली मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाट येईल, नंतर फोंडा घाट आणि आंबा घाट. तर आता बघा, आंबा आणि फोंडामध्ये इथं कन्फ्युजन होऊ शकतं. तर फोंडा घाट आहे ना, तो सगळ्यात खाली आहे बघा. आंबा घाट जो आहे तो कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो आणि फोंडा घाट कोल्हापूर सिंधुदुर्गला जोडतो. आता सिंधुदुर्ग आपल्याला माहिती आहे की सर्वात महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे लिहिलं आहे. त्यानुसार फोंडा, आंबा, बोर, थळ हे उत्तर येईल बघा. हे बघा, पांडवगड, विजयदुर्ग, सुधागड आणि भैरवगड आपण वरती पण बघितलं बघा. विजयदुर्ग आहे तो सिंधुदुर्गमध्ये आहे बघा. सुधागड रायगडमध्ये येईल. पांडवगड सातारा आणि भैरवगड ठाण्यामध्ये येईल बघा. सांगितलं ना, फोंडा सिंधुदुर्ग, आंबा रत्नागिरी कोल्हापूर. 1 2 3 4 इथं आता नकाशात ओळखायचं आहे बघा आपल्याला. आता इकडे कुठे असेल रे? सर्वात पश्चिमेला 1 नंबर जिथं दिलेला आहे उत्तरेला वरती, तिथं कोणतं येईल ते बघा. आता चिखलदरा आणि तोरणमाळ. तर ते तोरणमाळ जे आहे ते 1 नंबरला येईल बघा. 2 नंबरला इकडे चिखलदरा येईल. 3 नंबरला माथेरान थंड हवेच्या ठिकाणी वरती आहे बघा, रायगड जिल्ह्यात. आणि खाली महाबळेश्वर. 4था नंबरचा ऑप्शन इथं येईल. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा, वेरूळ आणि औरंगाबादचं 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते, हे आपण भरपूरदा पाहिलं आहे बघा. मुंबई राज्य या आता वरतीचा प्रश्न आलेला बघा, कधी झाले रे? 1 मे 1960, 1 नोव्हेंबर 1956, जानेवारी तर 1 नोव्हेंबर 1956, 1 जुलै 1998 रोजी या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. आता असला प्रश्न आला तर बघा, आपल्याला माहिती आहे उस्मानाबादचं, धुळ्याचं, परभणीचं आणि भंडाऱ्याचं. आता 1 जुलै 98 रोजी जे आहे ते आता ट्रिकनुसार जायचं. 98 म्हणजे 2014च्या जवळ आलं. मग मी सर्व काय सांगितलेलं रे? ती ट्रिक सजलागड मुंबईचा व नंदही गोपाला. आता बघायचं आता त्या ट्रिकनुसार कोणता आता त्या जिल्ह्याच्या तारीख आपल्याला लक्षात नसू शकते एखाद्या वेळेला. तर बघा, 1 जुलै 98 रोजी जो आहे तो धुळे या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग? तर सातपुडा आहे. खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे?
आता बघा हा प्रश्न आता जर डायरेक्ट असं विचारलं कसं येईल. आता इथं आपल्याला काय माहिती आहे ते बघा. अस्तंभ आपण नंदुरबारमध्ये आहे, हे किती वेळा तरी बघितलं आहे बघा. अस्तंभ नंदुरबारमध्ये आहे. त्यानुसार बैराट पण भरपूर वेळा आलेला आहे बघा. तर बैराट जे आहे ते अमरावती जिल्ह्यात मागच्याच लेक्चरमध्ये मी घेतले बघा. तिथं मी तुम्हाला म्हटलेलं पण की हे लक्षात ठेवा अमरावतीमध्ये येतं. कोणत्या टेकड्यांमध्ये आहे ते पण लक्षात ठेवा म्हटलेलं बघा. अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्यांमध्ये बैराट येतं हे लक्षात ठेवा. हे डोंगर कृष्णा भीमा नद्यांचा जलविभाजक आहे, तर ते शंभू महादेव इथं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे बघा 1 जुलै 98 रोजी धुळेचं विभाजन झालेलं आहे. चिखलदराजवळ असलेले बैराट अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे, तर ते गाविलगड टेकड्यांमध्ये येते हे लक्षात ठेवा. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? पुल्लर लेणी जी आहे ती नागपूरमध्ये आढळतात हे लक्षात ठेवा. नरनाळा किल्ला तो अकोलामध्ये आहे बघा. जगप्रसिद्ध अजंठा लेणी तर ते कोणत्या नदीच्या आहे? तर ते वाघूर नदी आहे हे लक्षात ठेवा. परत विचारलं अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारे आहेत? तर ती वाघूर ही नदी आहे ते लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा तर ते पुणे आहे बघा. महाराष्ट्र राज्याचा उत्तर सीमेवर कोणता डोंगर? तर सातपुडा आपण पाहिलं. महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या तर तेव्हा 35 होते, आता 36 आहे ते लक्षात ठेवा. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हटलं आहे ना. इथं आपण हे लक्षात ठेवू शकतो. आता दिलेल्या ह्याच्यातूनच मी सांगतो. आता काय लक्षात ठेवायचं? तर आता इथं मी तुम्हाला सुरुवातीला आंबोली जाते एकदम खाली आहे बघा. तर आंबोली सर्वात खाली येईल. आंबोलीनंतर वरती काय येईल? आंबोलीनंतर वरती फोंडा कुंभारली. पहिलाच जो ऑप्शन आहे तो बघा, तळ कुंभारली फोंडा आंबोली हे इथं उत्तर येईल बघा. इथं तेच आहे बघा, तळ कुंभारली फोंडा आंबोली. तेच घाट विचारते, त्यामुळे ते करणं इम्पॉर्टंट आहे बघा. आता बघा महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागणी किती? 6 हे सोपं आहे. मांजरा पठार कोणत्या भागात? मांजरा मराठवाड्यामध्ये बीडच्या इथं येते. माहिती आहे आपल्याला. बामरागड टेकड्या गडचिरोलीमध्ये. पुढील कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे? अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा म्हटलं आहे इथं लक्षात ठेवा. नाही तर जिल्हा वाटेल तर ते चुकीचं आहे. अहमदनगर महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा आहे बरोबर आहे. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे. वाक्य पूर्णपणे बरोबर म्हटलं आहे. पूर्णपणे तर सर्वात मोठा जिल्हा आहे हेच इथं एक बरोबर आहे. महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे. पहिलंच जे आहे ते चुकीचं आहे बघा. मध्य प्रदेश महाराष्ट्र हे पण चुकीचं आहे. विंध्य पर्वताच्या दक्षिणेला तरी सर्वात चुकीचे आहेत बघा विधाने. पश्चिम घाटातील महत्त्वाची खंड कोणती जी कोकण व देशांना जोडते? पोरघाट आहे, कारण सुरुवातीलाच आहे बघा तिथं. कोकणाचा आणि मुंबई कोकणात येते आणि पुणे जे आहे ते इकडं सह्याद्री घाटात येतं पश्चिम घाटात. त्यानुसार बोरघाट हा कोकण आणि देशाला जोडणार आहे बघा. औंढा नागनाथ परभणीमध्ये फेमस आहे ज्योतिर्लिंग लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते कळसुबाई. आपण भरपूर वेळा पाहिला. पुढे प्रश्न सोपे आहेत, जुने प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान? मुंबई शहर पाहिलं आहे आपण. 157 आहे हे लक्षात ठेवा. क्षेत्रफळाचं विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी इथे तरी आयोगाने जेव्हा विचारले वेगवेगळी उत्तरं दिलेली आहेत बघा इथं. त्यानुसार इथं जर बघितलं तर आपण एक अंदाजे ती 50 किलोमीटरपर्यंतची रुंदी आहे इथं लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 6 आहेत. खालीलपैकी महाराष्ट्र उपराजधानीचे शहर नागपूर आहे. आता इथं बघा संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा काही भाग खडक विचारला आपल्याला. साकोली व संसर मालेतील अतिप्राचीन रूपांतरित खडक. साधारण कालखंड 400 कोटी वर्षांचा. महाराष्ट्रातील 10.5% क्षेत्र व्यापलेलं आहे, तर ते आहे कॅम्ब्रियन समूह. हे तर आपण पाहिलं तरी माहिती. आता आपण व्यवस्थित बघा. हे परत आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो. काय करायचं? फक्त कॅम्ब्रियन समूह आणि जिल्हे दिलेले आहेत तेवढंच फक्त इथं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जिल्ह्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे उत्तरता क्रम म्हटलं. आता आपण इथंच बघितलं की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कुठला आहे मोठा? तर बीडमध्ये आहे बघा. आणि हे सगळे तिथले जिल्हे दिलेले आहेत बघा, सर्व जिल्हे. त्यानुसार ब सर्वात मोठा पाहिजे उत्तरता क्रम म्हटलं. मग ब क अड, तर इथं बघा 3 नंबरचा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. पुणे जिल्ह्यातील कोणते किल्ले पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत? तर बघा आता शिवनेरी पुण्यात आहे, आपल्याला माहिती आहे बघा. ब येणार तर ब मध्ये एक तर 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये ब आहे. ब आणि क राजमाची, कारण पुण्यातल्या जाता. प्रतापगड आपण वरती किती प्रश्नांमध्ये पाहिलं की साताऱ्यात आहे. हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये बघा. वनदुर्ग वासोटा हा सातारा जिल्ह्यात आहे बघा, वासोटा किल्ला. तर लक्षात ठेवा सर्व जिल्हे इथले. हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये आपण भरपूर वेळा बघितलं बघा. ऑगस्ट 97 रोजी महाराष्ट्र शासनाखाली कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला? तर आपण काय बघितलं रे? 98ला वरती बघा धुळ्याचं बघितलं. आता थोडंसं मागे यायचं. धुळ्यातून कोणता जिल्हा गेला? तर धुळे नंदुरबार. तर आता बघा सजलागड मुंबईचा व आहे ना आधी, मग वच्या आधी कुठला येईल? तर तो अकोला आणि वाशिमचं गेलो होतं बघा. तर अकोला इथं उत्तर येईल लक्षात ठेवा. तर बघा दिलं अकोला. आता वरती धुळे व अकोला
इथं फक्त अकोल्याचं आहे बघा, कारण वरती आपण बघितलं होतं की 98ला धुळ्याचं गेलं आणि अकोल्याचं 97ला. अकोला लक्षात ठेवा. इथे अकोल्यापासून कोणता झालेला तर वाशिम झालेलं आहे, लक्षात ठेवा. बघा पीवायचं किती महत्त्व आहे. आर्कियन श्रेणी, धारवाड श्रेणी, विंध्य श्रेणी आणि गोंडवाना श्रेणीचे खडक. आता इथं काय, आता आपल्याला काय माहिती आहे ते बघा तरी. आता मला आर्कियन माहिती आहे बघा. आर्कियन आढळतं सिंधुदुर्गमध्ये, तर अचं 3 नंबरला आहे बघा. त्यानंतर मग धारवाड श्रेणी कुठे आहे तर पुणे, पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर. विंध्य श्रेणीचे खडक चंद्रपूरमध्ये, हा पण पीवायकूच आहे बघा. आणि गोंडवाना यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, तर 3 नंबरचा ऑप्शन आहे ते लक्षात ठेवायचा. नेक्स्ट बघा सोलापूर जिल्हा आणि टेकड्या. सोलापूर, गोंदिया, अमरावती, औरंगाबाद. आता सोलापूरमध्ये काय आहे तर महादेव आणि शंभू महादेव आणि बालागड हे सोलापूरमध्ये. गोंदियामध्ये नवेगाव, दरकेसा. आता पण कंबाईनला प्रश्न आला होता. अमरावतीमध्ये सातपुडा, गाविलगड हे पाहिलं आहे. आणि औरंगाबाद, अजिंठा, सातमाळा हे लक्षात ठेवा. हे खडक श्रेणी आणि जिल्हे लक्षात ठेवा. याच्यावरती अधूनमधून प्रश्न येत असतात तर ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघूयात. सोबत दिलेला महाराष्ट्र कोणता जिल्हा दाखवलेला आहे तर बघा आपण ओळखायचा. परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम असावा बहुतेक. वाशिमच असेल. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नकाशावरती घेऊ. तरी बघूयाचं उत्तर वाशिम आहे. वाशिम. आता बघा तुम्ही आपण वरती पण बघा अकोल्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे तर ते तिथं ठराविक जिल्ह्यांच्या बाबतीत प्रश्न विचारले जात आहेत. रिपीट. तरी आपण नकाशावरचे पूर्ण प्रश्न एकदा रिपीट घेऊ. हनुमंतेगड. आता किती वेळा प्रश्न आला बघा. कोल्हापूर, कुडाळ. रायगड जिल्ह्यात बघा. आता नेक्स्ट बघा विधाने असत्य बघा. रायगड जिल्ह्यात 12 तालुके आहेत. पुणे प्रशासक विभागात 48 असत्य विचारले ना. आता कोकणात 7 आहेत हे आपण पाहिलंच. औरंगाबाद प्रशासक विभाग सर्वात जास्त जिल्ह्यात हे आपण पाहिले. तर ड असलेलं चुकीचं जाईल बघा. तिसरा ऑप्शन गेला, चौथा गेला आणि दुसरा पण गेला. ब बरोबर. तर रायगड जिल्ह्यात 12 आहेत का तर नाही. रायगड जिल्ह्यात 15 तालुके आहेत बघा. 15. हां. यवतमाळ, नांदेडमध्ये सर्वाधिक जास्त. त्यानंतर नाशिक, रायगड, जळगाव, चंद्रपूर. रायगडमध्ये 15 आहेत. पुणे जिल्ह्यात 48 आहे तर नाही, 58 तालुके आहेत. इथं बघा त्याचं विश्लेषण दिलेलं आहे, पाहून घ्या. पुणे, रायगड, सातारा व रत्नागिरी. कोल्हापूर व रत्नागिरी. कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा. पुणे, रायगडमध्ये कुठला आहे तर पोरघाट आहे बघा. आणि सातारा व रत्नागिरी कुंभारली. कोल्हापूर व रत्नागिरी अंबाघाट. आणि कोल्हापूर, सिंधुदुर्ग फोंडाघाट. 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे बघा इथे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर, सिंधुदुर्ग. खालील कोणता पर्याय महाराष्ट्रात पर्वत शिखरे उत्तर त्या क्रमाने म्हटले बघा. सालेर वरती येणार. नंतर मग येणार हरिश्चंद्रगड. नंतर सप्तशृंगी आणि तोरणा. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. उंची पण पाठ करा. कधी कधी उंचीवरती पण प्रश्न येतो. महाराष्ट्रातील पुढील शिखरांना त्यांच्या उंचीच्या वाढत्या क्रमाने म्हटलेलं आहे. आता इथं उंचीच्या वाढत्या क्रमाने म्हटलं तर 2 आणि 3 बघा. हरिश्चंद्रगड सर्वात वरती राहील. नंतर तोरणा येईल बघा. आणि त्र्यंबकेश्वर आणि राजगड. 2 नंबरचा ऑप्शन इथे बरोबर येईल. नेक्स्ट बघा कोणती विधाने बरोबर नाहीत. 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले. हिंगोली कयाधू नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. वसमत तालुका परभणी जिल्ह्यात आहे. तर आता इथे बघा हिंगोली कयाधूला आहे ते तर बरोबर आहे बघा. असत्य विचारलं आहे ना. मग आता ब असलेला बघा 2 नंबर पर्याय गेला, 4 नंबर पर्याय गेला. आता अ आणि क मध्ये बघा वसमत तालुका परभणी. तर वसमत नाही आपण मागच्या एका लेक्चरमध्ये बघितलेलं बघा की वसमत जे आहे ते हिंगोलीमध्ये येतं. आणि 15 ऑगस्ट 1900 वरच्याच एका प्रश्नात वाटतं याच लेक्चरमध्ये बघितलेलं आपण तालुके दिले होते आणि तिथं हिंगोली जिल्ह्याचं सांगितलेलं. 15 ऑगस्ट 1999 नंतर 1 मे 1999ला आहे ते परभणी जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे. 15 ऑगस्टला कसं करतील रे आपण इथे 1 मे 1999 असतं तर बरोबर आहे ते, कारण महाराष्ट्र दिनाच्याच दिवशी महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचं विभाजन करतील. भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी कशाला करतील. इथे लॉजिकनुसार आपण ते विधान चुकीचं ठरवलं असतं. हे बघा 1 मे 1999ला केलेलं आहे. नेक्स्ट बघा अहमदनगर, अमरावती, बीड, यवतमाळ आणि धबधबे. आता हे भरपूर वेळा झाला बघा. अहमदनगरमध्ये रंधा आहे, अमरावतीमध्ये मुक्तगिरी आहे, बीडमध्ये सौताडा आणि यवतमाळमध्ये सहस्त्रकुंड आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघा. खालील विधाने पहा. औरंगाबाद शहर जालना शहराच्या पश्चिमेस आहे. उस्मानाबाद जिल्हा जालना जिल्ह्याच्या उत्तरेस आहे. महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. तर आता बघा इथे आपल्याला काय बरोबर की चूक ते ओळखायचं नाही दिलेलं, पण पर्यायांमध्ये ते दिलेलं आहे बघा. आता बघितलं आपण महाराष्ट्रातील कर्नाटकला 6 नाही तर आपण 7 फर्स्ट लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं होतं बघा. इंट्रोडक्शन लेक्चर होतं. तर उस्मानाबाद जिल्हा जालन्याच्या उत्तरेला आहे का तर नाही. उस्मानाबाद बघितलं की आपण कर्नाटकच्या सीमेला आहे, खाली दक्षिणेलाच आहे बघा. तो उत्तरेला म्हटलंय तर तसं नाही आहे, ते चुकीचं दिलेलं आहे. औरंगाबाद शहर जालना हे बरोबर आहे. जालना शहराच्या
पश्चिमेस औरंगाबाद शहर आहे. तर यानुसार जर बघितलं अ बरोबर आणि ब क चूक. अ ब क चूक नाही. तर पहिलं ऑप्शन बघा, फक्त विधान अ बरोबर आहे. हे इथं याचं उत्तर येईल बघा, फक्त विधान अ बरोबर आहे. आणि ब क चूक तर कुठेच फक्त दिलेलं नाही. तिथं दिलंय तो तिसरा पर्याय बघितलं तिथं अ पण चूक दिले, तर तसं नसून अ बरोबर आहे. तर थळघाट, खंबाटकी घाट, माळशेज, आंबेनळी हे भरपूर वेळा झालंय बघा आपलं. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. पालघर हा महाराष्ट्राचा 36वा जिल्हा आहे. हा झालाय का रे प्रश्न? झालाय वाटतं, आपण तरी एकदा बघा. हो, 36वा आहे. हा जिल्ह्यामध्ये पालघर, वसई, मोखाडा, जव्हार, वाडा, तलासरी, विक्रमगड, डहाणू हे 8 तालुके आहेत बरोबर. वसई विरार, जव्हार, डहाणू आणि पालघर या नाही. वसई विरार ही महानगरपालिका आहे बघा. हे बघितलेच वाटतं आपण प्रश्न. हे झालेत प्रश्न ना आपले. ठीक आहे मित्रांनो, तर आता इथं बघा आपण हे महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरती जेवढे काही माझ्या मते तरी 280च्या आसपास क्वेश्चन्स होते सर्व. तर ते सर्व क्वेश्चन्स आपण हे 2 लेक्चर्समध्ये घेतलेले आहेत बघा. मागचं एक लेक्चर आणि हे एक लेक्चर, जवळजवळ आपलं 1 तासाभराच्या आतमध्ये आपले पूर्ण 1 तास, हे 1 तासाभराचं लेक्चर होईल. आणि मागचं एक वाटतं मला 1-1.5 तासात आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावरती सर्व त्याचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. तर हे तुम्हाला हेल्पफुल राहील. तुम्ही आता जर महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलमध्ये जर काही करायचं असेल तर हे आपले PYQ करा. तसेच इथून पुढे मी आता महाराष्ट्राची नदी प्रणालीवरचं नेक्स्ट लेक्चर घेईन, किंवा तुम्ही सांगा कोणतं लेक्चर घेवते त्याचा आपण PYQ सर्व घेऊयात. तुम्ही कमेंट करा. कमेंट केलं तरच मला कळेल की विद्यार्थ्यांना काय हवं आहे आणि आपण काय दिलं पाहिजे ते कळेल. तसेच जर ही बॅच तुम्हाला जर घ्यायची असेल किंवा काय, तर मला टेलिग्रामला तुम्ही मेसेज करा. आपण तिथं मी तुम्हाला सर्व ते डिटेल्स देतो. तर ठीक आहे, मला नेक्स्ट लेक्चरबद्दल तुम्ही कमेंट करा. आपण कोणतं घ्यायचं ते आपण घेऊ. धन्यवाद.